यशवंतजी, कालची मुलाखत आणि त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंचं आलेलं वक्तव्य कसं काय गोष्टीकडे बघता, पण एकंदर पाहायला गेलं तर मनसे नेत्यांमध्ये पण कुठे ना कुठे वेगवेगळ्या भूमिका पाहायला मिळतात. कोणीतरी ही अभद्र युती असा शब्द वापरून अमय खोपकर यांनी पण विरोध केलाय. पण अशा काय गोष्टीकडे बघता तुम्ही? असं मुळात हा त्या दोघांमधला विषय आहे, दोन्ही बंधूंमधला विषय आहे. परंतु राज ठाकरे साहेबांनी जे काही मुलाखतीत विषय मांडला तो विषय होता की तो महाराष्ट्राच्या हितासाठी व्यापक दृष्टिकोनातून सगळ्याच पक्षांनी एकत्र येऊन मराठी भाषा आणि मराठी माणसासाठी एकत्र यायला हवं. त्यासाठी अगदी उद्धवजींच्या पक्षासोबतही मी जायला तयार आहे. परंतु उद्धवजी तयार आहेत का? आता हा शेवटचा जो सेंटेन्स आहे त्याच्यामध्ये बरंचसं काही दडलेलं आहे. उद्धवजी तयार आहेत का? त्याला बरीच मोठी पार्श्वभूमी आहे त्या वाक्याला. कारण ह्या अगोदर देखील मला वाटतं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आमचे नेते नांदगावकर साहेब आणि त्यांच्या माध्यमातून 2014ला हा प्रयत्न झाला होता. आम्ही समोरून मातोश्रीवर गेलो होतो, बाळा नांदगावकर साहेब गेले होते. त्यावेळेला काही ज्या चर्चा झाल्या होत्या त्या चर्चेमध्ये युती होणार असं ठरलं होतं. आणि त्यानंतरच्या चर्चा करण्यासाठी उद्धवजींनी जी काही अनिल देसाई आणि अन्य कोणी 2 माणसं दिली होती त्यांच्याबरोबर चर्चा चालू होण्या अगोदरच फोन उचलणं बंद झालं आणि आमचे एबी फॉर्म शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही थांबवले होते. ते आम्हाला अगदी शेवटच्या दिवशी उमेदवारांना आमच्या द्यावे लागले. हा एक षडयंत्राचा भाग असतो त्यांचे हे डावपेच असतात की महाराष्ट्र त्यावेळेला नेमकी घटस्थापनेच्या दिवशी त्यांचा घटस्फोट झाला होता भाजप बरोबर आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजपाबरोबर जाते की काय आणि ती जाऊ नये म्हणून हा टाकलेला एक डाव होता की काय, हा एक चर्चेचा विषय आहे. त्याचबरोबर 2017लाही आमच्या नेत्यांच्या माध्यमातून हे तुमचे ते काय त्यांचं नाव श्रीधर पाटणकर हे प्रस्ताव घेऊन आले होते आणि त्यांच्या माध्यमातून तेव्हाही प्रयत्न झाला होता. आम्ही सकारात्मक हात दिला होता. पण दोन्ही वेळेला आम्हाला टाळी न मिळता आमच्या हातावर तुरीच दिली त्यांनी. आणि त्यांना जर करायचंच नाहीये, फक्त वरकरणी तुम्ही जर बोलत असाल आम्हाला करायचं आणि पुन्हा वरती अटी शर्ती टाकणार असाल की तुम्ही ह्यांना भेटू नका त्यांना भेटू नका आणि अरे तुम्ही जाऊन अनेकांना जाऊन भेटता ते चालतं, अगदी काँग्रेसच्या मांडीवर जाऊन सत्तेत बसता ते चालतं, कळलं का? आम्ही तर फक्त वैचारिक गप्पा मारतो किंवा वैचारिक कुठे कोणी आमच्या घरी भोजनाला आलं तेही तुम्हाला खटकतं. आणि अशा अटी शर्तीवर जर तर वर युती होत नसते, कळलं का? आणि त्यांना खरोखर जर युती करायची असेल तर त्यांनी ओपन प्लॅटफॉर्मवर न बोलता खाजगीमध्ये दोन्ही पक्षांच्या शीर्षस्थ जे नेते आहेत ह्यांनी एकत्र येऊन ह्या विषयावर बोलायला हवं. हे बोलणं होत नाही. हे फक्त वरवरचं लोकांना मराठी लोकांच्या डोळ्यामध्ये किंवा मराठी माणसांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकण्यासाठी आणि आपली बाजू सेफ करण्यासाठी ही वक्तव्य केली जातात. त्यामुळे दोन्ही वेळेला झालेला जो विश्वासघात आहे त्या विश्वासघातामुळे आम्ही ह्या बाबतीत आता इथं सावध भूमिका घेऊनच बोललेलं बरं. पक्षप्रमुखांची तुमची भूमिका थेटपणे येते, त्याला उद्धव ठाकरेंचा सकारात्मक प्रतिसाद. मात्र मनसे नेत्यांची अशा पद्धतीची भूमिका नाही, एक लक्षात घ्या. पक्ष प्रमुखांच्या आमच्या थेट वक्तव्य नाहीये. ते मुलाखतीच्या एका प्रश्नाला दिलेलं उत्तर आहे आणि त्याच्यात असं म्हटलंय की मराठी माणसासाठी किंवा आपले हे जे काही छोटी छोटी जी भांडणं आहेत ह्यापेक्षा महाराष्ट्र खूप मोठा आहे आणि त्यासाठी एकत्र यायला मी तयार आहे. पण समोरचा तयार आहे का? समोरचा पण तयार समोरचा तयार नाही झालाय. समोरच्याचं पूर्ण तुम्ही समोरच्या उद्धवजींचं भाषण ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल ते जरतर मध्ये बोलतायत. तर असं झालं तर असं होईल आणि तसं झालं तर मग तुम्ही तसं नाही करायचं असं करायचं. म्हणजे हे थेट भूमिका. जर तुम्हाला व्यापक दृष्टिकोनातून समोर युती करायची असेल तर हे छोटे छोटे जरतर आणि छोटे छोटे तुमचे जे काही किंतु परंतु आहेत ना हे सोडून द्यायला हवेत ना. त्याच जर गोष्टी तुम्ही पुन्हा पुन्हा उघडत असाल तर कदाचित हा सुद्धा एक षडयंत्राचा भाग असेल. पूर्वी जर 2 वेळा झाला तसा. त्यांचं म्हणणं आहे की महाराष्ट्राच्या हिताच्या विरोधात भाजप आणि त्यांच्यासोबत जे आहे ते आहे. आता हे महाराष्ट्राच्या हिताच्या आड कोण येतं हे ठरवण्याचा मक्ता काय फक्त उद्धवजींनी घेतलाय का? आणि हे कोणी ठरवायचं? हे कोणी सरकारने सांगला जे महायुतीचं आहे मराठी भाषा असेल मग या ठिकाणी राज्यामध्ये मुंबईत होत असलेला मराठ्यांवरील अन्याय. मला एक सांगा, मुंबई महानगरपालिका 25 वर्षे ज्यांच्या हातात होती, मुंबई महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत किंवा अन्य ज्या शाळा आहेत ह्या शाळांमध्ये आता उर्दू आणि तमिळ ह्या शाळा कोणी चालू केल्या?
तेव्हा का नाही हा पुळका तुम्हाला आला? वरवर फक्त मताच्या राजकारणासाठी जर तुम्ही पुढे मराठी करणार असाल तर त्याला अर्थ नाही. तुम्ही व्यापक दृष्टिकोनातून पुढे यायला पाहिजे आणि मराठीसाठी पुढे यायला हवं. ते पूर्व इतिहास पाहता हे कुठे दिसलं नाहीये. त्यामुळे आम्हाला शंका आहे, कारण ह्या अगोदर दोनदा आम्हाला तो मनस्ताप झालेला आहे. आम्हाला जो काही पश्चाताप मनस्ताप झाला आणि तो विश्वासघातातून झालेला आहे. त्यामुळे आम्ही ताक सुद्धा फोंकून पितो. एवढाच फरक आहे. शेवटी निर्णय हे राज ठाकरे साहेब आणि उद्धवजी घेणार आहेत आणि तो निर्णय जो काही होईल तो सर्वांना मान्यच असेल ना. त्यात कुठेही शंका नाहीये की महाराष्ट्र सैनिक असो किंवा शिवसैनिक सगळ्यांना वाटतं युती हवी. परंतु ह्यांचा जो स्वभाव आहे आणि ह्यांचा जो स्वभाव पाहता ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला खूप सावधतेने स्वीकाराव्या लागतील किंवा घ्यावे लागतील. कालपासून ज्या पद्धतीने मनसे पदाधिकारी आणि नेते वक्तव्य करतायत त्यावरून असं दिसतं की कुठेतरी तुम्हाला आता उद्धव ठाकरेंवरती विश्वास राहिला नाही. मी तेच सांगतो ना, असे काही अनुभव आमच्या गाठीशी आहेत की त्या अनुभवातून उद्धवजींवरच्या वक्तव्यावर कसा विश्वास ठेवायचा. की मागच्या वेळेला 2 वेळा षडयंत्र करून त्यांनी आपल्या पोळ्या भाजल्या, जो काही स्वार्थ दाखवला तो आत्ताही कसं दाखवणार नाहीत? आताही ते दाखवू शकतील. ही जी काही भीती आहे किंवा ही जी काही सावधगिरी आहे ती आम्हाला बाळगावीच लागणार. आणि प्रत्येक गोष्टीची शहानिशा करून बारकाव्यावर विचार मंथन करूनच या विषयाचं शेवटी जे काय आहे तो निर्णय राज ठाकरे साहेब घेतील.